सत्या तू आलास? देवा कुठे? थांब थांब, तुम्ही आत येऊ नका, मी भाकर तुकडा घेऊन येते, माझ्या लेकराची त्रिष्ट काढते. थांबा सत्या. काय झालं? या सगळ्याची काय पण गरज नाही. अच्छा, तो आधी डालीकडे गेला काय? बरोबर, राहू दे राहू दे, ती पण खूप दिवस झाले वाट बघत होती. आधी भेटला काय नंतर भेटला काय, देवा सही सलामत आहे ना, हेच खूप आहे. बरं रात्री जेवायला येणार आहे ना? नाही. म्हणजे जेवणार पण तिकडेच? अक्के देवाबाई भेटला नाही. मला माहितीये तू माझी मस्करी करतो. कर कर, या अक्कीची मस्करी करायला तुला लय आवडतं ना, बघ कर. अक्के आपण मस्करी करत नाही, आपण खरंच सांगतोय. देवाबाई भेटला नाही आपल्याला. म्हणजे आपण त्याच्या पत्त्यावर गेलेलो, पण आपण तिथे जायच्या आधी तो तिकडनं निघून गेलेला. भेटला नाही? काय झालं? तुम्ही दोघे असं तोंड पाडून का उभे आहात? भेटला ना देवा? अरे मग सेलिब्रेशनची तयारी करायची सोडून तुम्ही? राधा तुझी नाटकं बंद कर. अच्छा, म्हणजे नाही भेटलाय का देवा? अरे बापरे, मला तर आता टेन्शनच आलंय. म्हणजे जर देवा वेळेत नाही आला तर मोनिका मॅमचं लग्न? राधा काही अभद्र बोलू नको. मला माहितीये तुला किती देवाची काळजी येते. जा, आत्ताच आलीये ना, जा आत जा, हातपाय धुवून घे. अरे हो हो, नका एवढं टेन्शन घेऊ, भेटेल देवा. पण तोपर्यंत मला एक महत्वाचं काम आहे, आणि जर देवा आलाच तर मला बोलवा, मी लगेच येईन खाली. ओके? आणि आफ्टर ऑल कसंही असलं तरी तो माझा बाप आहे ना, सो काळजी वाटते मला त्याची. I don't know विक्रांत देवा कधी भेटणार आहेत. इतकं रेस्टलेस ना, आणि इतकं हेल्पलेस मला आधी कधीच नाही वाटलं. शांत हो ना प्लीज, शांत हो. बघ देवाच्या आता खूप जवळ पोचलोय आपण, आणि मी देवाला शोधण्याचे पूर्ण प्रयत्न करतोय, अगदी प्रामाणिकपणे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? नाही तर मग कबीरला विचार, सत्याला विचार. प्लीज विकी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मला कुणाला विचारायची गरज नाहीये. आय ट्रस्ट यू. मज्जा येणार आहे या बुद्धिबळात. राजा त्याच्याच घरात ब्लॉक, एवढी प्यादी असूनही काही कामाची नाही. थोडक्यात उद्याची सकाळ खूप धमाल असणार आहे. वेल डन राधा. लो चली मैं अपनी देवर की बारात लेके, लो चली मैं. हळू ना, घाबरले मी. तुम्ही पण अहो मॅडम, सांगायचं ना, इथेच होती, एवढं ओरडायची काय गरज होती? पिंकी असं हळू बोललं असतं तर चालत असतं. एवढ्या मोठमोठ्यानं गात होती. मॅम, तुम्ही स्वतःची कॉफी करून प्याला. अहो मला सांगायचं, मी करून दिली असती ना तुम्हाला. कसं नाही, एकतर लग्नाचं घर आहे, सगळी कामं मलाच करावी लागतात. मी एकटीच आहे इकडे करणारी. आता ते लेटर बॉक्स भरलं होतं, माझ्याशिवाय कोण काढणार तिकडनं लेटर, म्हणून आधी लेटर काढून घेतले. म्हटलं नंतर कामं करते, आणि तुम्ही कॉफी करून प्यालात. पण झालं, जाऊ दे, मी लेटर्स देऊन येते. ऐक ना पिंकी, कोणाच्या नावाचे लेटर्स आहेत ते? कोणाचे म्हणजे?
तर तुमचं घर आहे तर तुमच्यासाठीच लेटर येणार ना मग. व्हेरी गुड. मग कोणाला द्यायला निघालीयस? तुम्हालाच देणार लेटर. मग मी कुठे? मी इथेच आहोत ना डायनिंग टेबलवर. विसरले, सॉरी. खूप काम आहेत ना, लग्नाचं घर आहे म्हणून. हे घ्या, हे बघा लेटर्स तुम्हाला दिलेले आहे. ओके, आता मी माझ्या कामाला जाऊ. बाय बाय. आईचं मेकअपचं सामान संपतच नाही. Yes, Dr. Padia. I'm fine this morning. नाही बिझी नाही, असंच फक्त जरा लेटर्स आले होते ते आपण हे मी नंतर चेक करू शकते. टेल मी. ऑफकोर्स सुरू झाली का मीटिंग? या मी जॉईन करू शकते. मी आत्ता लॉग इन होते. या. कुठे चालली सकाळी सकाळी? अगं तुझ्या न होणाऱ्या सुनबाईंच्या घरी जातीये. काय? अगं अक्का म्हणजे मी मोनिका मॅमच्या घरी जाते. तुला कळत कसं नाही ग काही? राधा तुला किती वेळा सांगितलंय तिला त्रास देऊ नको, सारखी जाऊन तिला छळू नको बिचारीला. मी छळतीये? आणि कोण बिचारी? मोनिका मॅम. वाव अक्का, लोक ना बिचारे उगाच त्या सरड्याला नावं ठेवतात. त्यांच्यापेक्षा जास्त तर तू फास्ट रंग बदलतेस. राधा मी देवाने काही पण ऐकून गेलं, सांगून ठेवते. अच्छा, म्हणजे आता मी खोटं बोलतीये का? तुला आधी मी बिचारी वाटायची आणि मोनिका मॅम छळायच्या, आणि आता अचानक कसं ग सगळं बदललं? ते देवाचं ठीक आहे, तो प्रेमात पडलाय, तो प्रेमात वेडा झालाय म्हणून, पण तुमचं काय आहे? ए देवावरून आठवलं, आला का ग तुझा बिचारा भाऊ? आता देवाला मध्ये घ्यायची काही गरज नाही, कळलं? अगं मी कुठे मध्ये आणतेय, उलट तोच मध्ये आलाय मोनिका मॅम आणि विक्रांत सरांच्या. नाहीतर ते दोघं किती परफेक्ट कपल आहेत. हेच जाऊन सारखं त्या डॉलीला ऐकत असते ना. हा, विक्रांत बरोबर लग्न कर. पण ती तुझं ऐकणार नाही, सांगून ठेवते. अक्का किती गैरसमज आहेत तुझे माझ्याबद्दल. म्हणजे अगं आता मी जे काही बोलत होते ना ती गंमत होती अक्का, आणि आता खरंच मला माझी चूक लक्षात आली. तू आता देवा आणि मोनिका मॅमच्या लग्नाला तयार झालेस म्हणजे ते नक्कीच करेक्ट असणार, आणि मी चुकीची. अक्का खरंच मी आता मोनिका मॅमच्या घरी चालले त्यांची माफी मागायला. नाही तर मी खरंच देवा आणि मोनिका मॅमच्या प्रेमाचा अडथळा नाही बनणार आहे. आज सूर्य कुठनं उगवला? पश्चिमेकडनं का? अक्का मला कोणी काही बोललं, माझ्याशी कसंही वागलं तरी मला काही फरक पडत नाही. कारण का मला तू महत्वाची आहेस. तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही. आता आधी पण बघ, तुला देवा आणि मोनिका मॅमचं लग्न नको होतं तर मी तुला सपोर्ट केला, आणि अशाही मोनिका मॅम मला आवडतातच ना ग. आणि आता तू त्यांच्या लग्नाला सपोर्ट करतेस तर मला विरोध करण्याचं काही कारणच राहत नाही ना. राधा तुझं हे नवीन नाटक नाही ना? अक्का आई शपथ, देवा शपथ, बस. अक्का खरंच जर तू मला सपोर्ट केलास ना तर मी सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन. अक्का प्लीज मला माझी चूक सुधारायची एक संधी दे प्लीज अक्का, प्लीज. ठीक आहे, मस्का नको लाव, बघू. बाय. राधाने एवढं सगळं केल्यावर आता तिच्यावर भरोसा ठेवायचा की नाही हेच कळत नाही. कुठंतरी पाणी नक्कीच मुरतंय. राधा जरा जास्तच नौटंकी करते. अक्की सावध, हिच्या गोड गोड बोलण्याला फसून चालणार नाही. थकले ग बाई. आई जास्तच वॉक झाला आज. पिंकी ग्रीन टी. हो लगेच देते. आणि माझा हेडफोन कुठे आहे? मी इथंच ठेवला होता लगेच हाताला लागावा म्हणून. कुठे आहे हेडफोन पिंकी? आजी थांबा, पाहते मी. अगं आणि काय हा पसारा? अगं कोणी आलं तर काय म्हणेल?
शी आजी आजी तुम्ही ही ग्रीन टी पिया, मी पटकन हा पसारा आवरते. हा कसं आहे ना, तुम्ही खूप ना कमी पाणी पिताय पण तुमची चिडचिड वाढली आहे असं डॉक्टर म्हणतात. इथे डॉक्टर कोण आहे? हा म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात पण हे बाहेरचे डॉक्टर बोलतात. बाहेरच्या डॉक्टरांचं ऐकायला तुझ्याकडे वेळ आहे आणि माझा ऐकायला वेळ नाहीये. हा लवकर आवर तो पसारा. सॉरी आजी. प्लीज पिकअप द कॉल बाबा, प्लीज पिकअप द कॉल. हॅलो बाबा. हा राधा बोल. राधा, डॉलीबाईंना सांगितलं ना की आपण भेटलो होतो ते? अरे असं कसं सांगणार, आपलं सरप्राईज आहे ना, मग असं कसं सांगू शकते मी. पण तू मला सांग, तू कोणाला फोन वगैरे नाही ना केलायस किंवा मेसेज वगैरे? नाही नाही, आपण कोणाला पण कॉल केला नाही. हा आय एम सो सॉरी बाबा, खरं तर मलाही आवडत नाहीये पण काय करणार, आपण पण हे सगळं तुझ्याचसाठी करतोय ना. ते सोड ना, तू त्याचं काय पण टेन्शन घेऊ नको. आपल्याला सांग, तुझ्यात आणि कबीर मध्ये काय बिनसलंय ग? ते जाऊ दे ना बाबा, तू मला सांग तुला काय घालायला आवडेल, शेरवानी की जोधपुरी? ते आपल्याला ते काय पण माहित नाही, आपल्याला काय कळतच नाही. हे बघ, आपल्याला कुठे लक्ष लागत नाही. राधा सांग ना आपल्याला. अरे बाबा तू नको रे काळजी करूस, मी आहे ना. आणि या तुझ्यासाठी सगळी शॉपिंग मीच करणार आहे, त्यामुळे तू फक्त रिलॅक्स राहा. आणि तुला काहीही लागलं तरी मला फोन कर, ओके? आणि बाय द वे, तुझ्या लग्नात मी मस्त शॉपिंग करणार आहे. आफ्टर ऑल माझ्या बाबाच्या लग्नात मी छान दिसायला हवी ना. म्हणजे काय? ए राधा, तुला पाहिजे ते घे. हा नक्की ना? तुझी जी काय आवड आहे ना राधा, तीच आपली आवड आहे. हा मग तर बेस्टच आहे. पण तू मला प्रॉमिस कर, आपला जो काही सरप्राईज प्लॅन ठरलाय तो तू मोडणार नाहीयेस ऍट एनी कॉस्ट, काही झालं तरी. बस काय राधा, आपण ना तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. हा देवाचा वादा आहे. चल चल बाय बाबा, मी फोन ठेवते. खूप सारी तयारी करायची, शॉपिंग करायची, मला खूप काम आहेत. ओके बाय बाय. चला राधा, तुझे नशीब तुला कसली कमाल साथ देते. टायमिंग टायमिंग महत्वाचं. चला आता मोनिका मॅमच्या घरी जायला हवं, ते टायमिंग चुकता कामा नये ना, नाहीतर त्यांचे पडलेले चेहरे बघणं मिस होईल. म्हणतात ना, वेळ फार वाईट गोष्ट आहे, कधी कशी फिरेल सांगता येत नाही. नाही नाही, हसू नको राधा, हसू नको. थोडासा सॅड फेस. काय आहे कबीर, अभ्यास नाही करायचा तुला? कबीर, तुझं अभ्यासाकडे लक्ष नाहीये. सर, मला नाही वाटत माझं अभ्यासात काही लक्ष लागेल. सतत ना आईचा चेहरा असा डोळ्यासमोर येतो, कसं कॉन्सन्ट्रेट करू मी? मी करतो तसं. म्हणजे असं की बघ ना, आपण देवाच्या किती जवळ पोहोचलो होतो, तरी देवा सापडला नाही. मलाही वाईट वाटतंय रे, पण मी कोणाला सांगणार? काळजी नको करूस, देवा सापडेल आपल्याला. कधी? आजीने डेडलाईन दिली, 7 दिवसांमधले 5 दिवस तर संपले, आज 2च दिवस राहिलेत आपल्याकडे. ह्या 2 दिवसात देवा सापडला नाही ना तर काय, माझं आणि मोनिकाचं लग्न होईल. हो. अरे वेडा आहेस का? लग्न मला करायचंय ना. मी सांगेन आजीला की मोनिकाच्या मनाविरुद्ध मला लग्न करायचं नाहीये. आणि असं जबरदस्ती कोणाला बंधनात बांधू शकत नाही ना रे आपण. आणि तरी बांधलं तरी ते नातं टिकणार आहे का? हा, आता मोनिका स्वतःहून मला म्हणाली की तिला माझ्याशी लग्न करायचंय, तर मी करेन ना. म्हणजे म्हणजे काय, मोनिका असं म्हणेल असं वाटतंय तुला? मुलगा आहेस ना तिचा, एवढं ओळखतोस तिला. सॉरी. सॉरी काय, ठीक आहे. हे बघ, मला हे चांगलं माहिती आहे की मोनिका देवावर खूप प्रेम करते. मग ती त्याला सोडून माझ्याकडे काय येईल? तू अजिबात काळजी करू नकोस. आपण देवाला लवकरात लवकर शोधून काढू. आणि एकदा का देवा सापडला ना, की मोनिकाचं आणि देवाचं लग्न लावून देऊ. येस. पण तोपर्यंत अभ्यासात टाळाटाळ झालेली मला चालणार नाही. येस सर. गुड बाय.
आवाज तर काहीच येत नाहीये. ही वादळापूर्वीची शांतता आहे की नंतरची? अरे राधा तू काय ग? सहजच सहजच म्हणजे हा स्नेहलता मॅमना भेटायला आले होते. अच्छा आजीला म्हणजे ना ते नाही नाही हा म्हणजे येते पण घरातलं वातावरण ठीक दिसत नाहीये. हो ना. तुला कसं कळलं? अंदाज. हो ना खूप चिडल्यात पत्रावरनं. पत्रावरून? ऐकतच नव्हत्या. मग काय सगळी पत्र अशी व्यवस्थित गोळा करून ठेवली तेव्हा जाऊन कुठे चिडचिड कमी झाली त्यांची. मला असं वाटतं ना डायबिटीस वाढलं. डायबिटीस? हो आजींना डायबिटीस आहे ना. जेव्हा डायबिटीस वाढतं ना तेव्हा त्यांची चिडचिड वाढते. मला ना सकाळपासून डाऊट आलाच होता. ओके आता बरे आहेत ना नक्की? आणि मोनिका मॅम? त्यांना कुठे डायबिटीस आहेत, त्या एकदम ठीक आहेत. या आते ना. ऐक ना आणि ते तू काय म्हणत होतीस मगाशी? पत्रावरून काहीतरी म्हणत होतीस ना? काय पत्राचं? अगं हो म्हणजे मॅडमचं काहीच नाही, त्या सकाळपासून गप्पच होत्या पण जेव्हा त्यांना फोन आला ना तेव्हा जाऊन त्या कुठे खुलल्या. देवाने कॉल केला की काय मॅडमना? अगं म्हणजे देवाचा फोन आला होता का मॅमना? काही इन्फॉर्मेशन लागली का देवाची? नाही ना टाळजम बापूंचा काहीच पत्ता कळला नाहीये. ते हॉस्पिटलमधून फोन आला होता. थँक गॉड. म्हणजे देवाची काही खबर कळली का? काही कळलं? नाही ना ग. चल यात ये. अगं आत्ता आठवलं जाऊन. काय? मध कुठे ठेवलंय ते आत्ता आठवलं. सकाळपासून शोधत होती आत्ता जाऊन आठवलं. थँक्यू. सकाळपासून आजी त्याच्यावरून पण चिडचिड करत होती. आत्ता जाऊन मध काढून ठेवते म्हणजे चिडचिड करायचे थांबतील. अगं ते पत्राचं काय कोणी वाचलं की नाही? अगं मला काय माहिती त्या पत्राचं. माझं काम काय होतं सगळं नीट आवरून ठेवायचं, ते मी ठेवलेलं आहे. आणि आता महत्वाचं काम काय आहे मध काढून ठेवायचं, त्याचं मला काढायचं. यायचं तर ये नाही तर राहा. मला ती मध काढून तर आजी चिडचिड करेल. हा ये चल बाय. मोनिका मॅमने पत्र वाचलंय की नाही ते कसं कळणार? सत्या मला काय नेम बरा दिसत नाही. मला पण. राधा काय बोलली का तुला? राधा बाईचा काय पत्ता लागत नाही त्याच्याबद्दल बोलतोय आपण. अरे मुडद्या मी राधा बद्दल बोलतेय. आता तिचं काय झालं? काय नवीन तमाशा घातला का तिने? अरे तिने तमाशा केला असता तर चाललं असतं पण भलतच काहीतरी बोलत होती. मला लय टेन्शन आलं म्हणून मी तुला सावध करायला आले. असं काय बोलत होती ती? अरे लय गोड बोलत होती. माझी चूक झाली मला सुधारायला पाहिजे असं म्हणत होती. खरंच सुधारायचं असेल तिला आता, पश्चाताप झाला असेल. आता तू पण तिच्या टीम मध्ये नाही ना? नाही रे एवढ्या लवकर सुधारण्यातली नाहीये ती. मी तिला चांगलं ओळखून आहे. ती आहे ना देवाचा विचार करते असं मला दाखवत होती पण ती विंचू आहे रे, दसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तुला सावध करायला आले. तिच्यावर लक्ष ठेव आणि सांभाळून राहा. काय बघ तू जास्त विचार करू नको. विचार नको करू? अरे ती एवढं गोड बोलत होती, देवाबद्दल विचार करत होती. मला ना हे सगळं ऐकून ना ती खोटं वागते असं वाटत होतं सत्या. मला ना त्या नौटंकीवर जरा पण विश्वास नाही. तू तिच्यावर बारीक नजर ठेव. ती काहीतरी गेम खेळत असणार. मी सांगते तुला सावध राहा सत्या, सावध राहा. राधा आता असं काही करेल असं आपल्याला वाटत नाही पण तू म्हणतेस तर नजर ठेवतो आपण तिच्यावरती. राधा देवाबाई बरोबर जर काही गेम खेळायचा ट्राय केलास ना
तर हारशील हे नक्कीच, पण परत कोणताच गेम खेळायच्या लायकीचे राहणार नाही तू. हा सत्याचा वाद आहे.